महायुतीमध्ये आम्ही असताना मनसेची गरजच काय असा सवाल रिपाई अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलाय आणि याशिवाय तिजोरीतले पैसे संपत आले आहेत म्हणून लाडक्या बहिणींना निष्कर्षांचेच नियम लागलेत असा घरचा आहेर देखील त्यांनी आपल्या सरकारला दिलाय। पाहूया। आरपीआय महायुतीसोबत असताना मनसेची गरज काय असा सवाल करत रामदास आठवलेंनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीला विरोध केलाय। इतकंच नाही तर महायुतीमध्ये असूनही आम्हाला आत्ताच काही मिळत नाही, त्यात मनसे आल्यावर काय मिळणार असा टोलाही आठवलेंनी लगावलाय। राज ठाकरे आमचे चांगले मित्रच आहेत, ते महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत असे नेते आहेत। त्यांना महायुतीमध्ये घ्यावं अशी काहीतरी चर्चा, अजून काहीतरी चर्चा नाही, पण त्यांना काय महायुतीमध्ये घेऊन काय फारसा फायदा होणार नाही आहे। त्यामुळं त्यांना महायुतीमध्ये घेऊ नये असं आपलं मत आहे आणि तारपे असताना त्यांची काही आवश्यकता नाही आहे आणि आम्हाला आत्ताच काही मिळत नाही, पुन्हा ते आल्यानंतर अजिबात काही मिळत नाही। सन्मान्य राज ठाकरे हे चांगल्यानं न सुटणारं कोड आहे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना अशी धास्ती वाटते की राज ठाकरे जर स्वतः ह्याच्यात सहभागी असले झाले तर आमचं काय होणार। कोणी कोणासोबत जावा हा प्रत्येकाचा विषय असतो। आम्ही आमचं कधीही राजकीय फायद्या तोट्याचा विचार न करता आमची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे कोणासोबत राहिलो काय आणि नाही राहिलो काय आम्ही आमचं कर्तव्य करत राहू। मनसेला महायुतीमध्ये घेण्यास आठवलेंचा सुरुवातीपासूनच विरोध आहे। काही दिवसांपूर्वी उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यानंतर युतीच्या चर्चांना पुन्हा जोर धरला होता। मात्र यावेळी आठवलेंनी फक्त मनसेला विरोधच नाही तर लाडक्या बहिणींवरूनही आपल्याच सरकारला घरचा आहेरही दिलाय। अपात्र करतात म्हणजे आता नियम जे काही बनवलेले त्या नियमामध्ये बसणाऱ्यांना ते 21 रुपये मिळणार आहे। सुरुवातीला 15 रुपये मिळत होते, त्यामुळं ज्या अपात्र महिला असतील त्या अपात्र महिलांचा आता विषय नाही, पण ज्या पात्र महिला आहे त्यांचे पैसे मात्र थांबू नये, त्यांना वेळेवर पैसे दिले पाहिजेत अशी आपली भूमिका आहे। नियम नाही आता का म्हणजे आता पैसे कमी आहेत म्हणून। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।